राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर एक प्रकारचं पक्षापुढेच असेल किंवा एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारचा मोठा हादरा बसलेला आहे. आणि आता पुढं पक्षाच्या भूमिका असतील किंवा आता आगामी जे निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्यामध्ये पक्ष काय करणार हे एक मोठं प्रश्नचिन्ह पक्षाच्याच नव्हे तर पक्षाच्या सोबत असणाऱ्या इतर आघाडीच्या व्यक्तींसमोर पण आहे. आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. साहेब, काय सांगाल? हे एक मोठं पुढं तुमच्यासमोर असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय. काय सांगाल तुमच्या? खरं म्हणलं तर दुर्दैव आहे की अशा प्रकारचं अचानक दादांचं जाणं हे आमच्यासारख्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना आणि राज्याला सुद्धा फार मोठं हानिकारक आहे. काही राजकारणाच्या पलीकडे सुद्धा व्यक्तिगत आपलेपणा असतो, जिव्हाळा असतो. तसा जिव्हाळा पवार कुटुंबियांच्या बरोबर माझा आहे. जाणीव ठेवणारे आम्ही माणसं आहोत. शरद पवारांनी आम्हाला घडवलं, अजितदादांनी आम्हाला बनवलं, त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ऊर्जा दिली. आणि मला वाटतं की आज एखादा नेता अचानक गेल्यानंतर समोर अंधार दिसतो, सगळ्यांनाच दिसतो की भविष्य आपल्याला ज्यांच्या हातामध्ये आहे, जे घडवू शकतात, कामाला महत्व देतात, तोच नेता गेल्यानंतर अगदी लंगडं झाल्यागत आम्हाला वाटायला लागलेलं आहे. मला वाटतं की हे दुर्दैवाची घटना आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना झाल्यामुळे एक विकासरत्न अशा प्रकारच्या एका पोलादी पुरुषाला आम्ही त्या ठिकाणी मुकलो. महाराष्ट्राचं नुकसान झालं, आमच्या कुटुंबाचं, राष्ट्रवादीच्या सगळ्या दोन्ही कुटुंबाचं नुकसान झालं असं माझं मत आहे. साहेब, काल एका ठिकाणी तुम्ही बोलत असताना एक भावना व्यक्त केली होती की हे स्टेटमेंट आहे तुमचं की मी अजितदादांबरोबर बोलणं झालं आणि त्यानंतर त्यांच्या चर्चेतून असं आलं की आत्ताच्या ज्या निवडणुका पार पडल्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत आपण एकत्र लढण्याचं बाबतीत तुमच्या बरोबर चर्चा झाल्याचं तुम्ही बोलून दाखवा. मी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना एका चॅनलवाल्यांनी मला एबीपी माझा मला वाटतं त्यांनी विचारलं काय झालं. त्यावेळेला मी भावनिक होतो. तर काय राजकीय मुत्सद्दीपणा, राजकीय काही गणिते डावपेच अजिबात नव्हते. माझ्या मनाला जे वाटलं की अजितदादांच्या बरोबर परवापर्यंत झालेली चर्चा पूर्ण करण्याच्या संदर्भात जी आता खरी जबाबदारी आमची आहे. कारण ते जेवढे भावनिक होते, जेवढे सेन्सिटिव्ह होते, ते कोणी जवळच्या लोकांनाच माहिती आहे. ते कितीही बाहेर कठोर असले नारळासारख्या तरी आतमध्ये ते फार मऊ होते. पवार साहेबांचं नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये कायम 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 एक सल होती आणि ते सातत्याने मागच्या काही दिवसापासून आम्ही जेव्हा बऱ्याच बैठका केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं आता पक्ष विलिनीकरण केलं पाहिजे की आपण एकत्र राहिलो तर टिकू, हा त्यांचा शब्द होता. आणि तशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या बैठक आमच्या पार पडल्या. नगरपालिका महानगरपालिकेनंतर लगेच बैठक घ्यायचं ठरलं होतं निर्णय. परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यानंतर मग परत ते लांबलं गेलं. परत आम्ही पवार साहेबांच्याकडे कृषी प्रदर्शनाच्या वेळा भेटलो आणि तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्र लढवायची आणि ती लढवत झाल्यानंतर मग आपण दोन्ही पक्षाची बैठका घेऊन विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ, अशा प्रकारचा निर्णय झाला होता. मग मी काल बोललो की अजितदादांनी हे वाक्य मिळाल्यानंतर दादा गेले, ती सल तर आहे, पण दादाचं अधूर राहिलेलं स्वप्न आता आम्ही पूर्ण करणं ही आमची आता गरज आहे, आमचं कर्तव्य, असं मी ती भावना व्यक्त केली. याबद्दल आपल्या बैठका काय झाल्या होत्या की एकत्र येण्यासंदर्भात किंवा आगामी निवडणुकांसंदर्भात? 100% त्यावेळेला नगरपालिका महानगरपालिकेच्या वेळेला मी जयंत पाटील साहेब असतील, त्यानंतर सुप्रियाताई असतील, हर्षवर्धन पाटील असतील, रोहित पवार असतील, आम्ही काही प्रमुख लोक बसलो होतो आणि त्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या होत्या. आमच्याकडून तशी सकारात्मक दोन्हीकडून चर्चा झाली. ते म्हणले की आमच्या पक्षाच्या प्रमुखांशी पण बोलतो, आम्ही पवार साहेबांशी बोलतो म्हणून सांगितलं. नंतर पवार साहेबांकडे नंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही पवार साहेबांच्याकडे बैठकीला गेलो होतो. पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर आपण एकत्रित मेळावे लावू आणि पक्षाचे आणि मग त्याप्रमाणे निर्णय घेऊ, हा निर्णय जवळजवळ आमचा फायदा झाला. साहेब, आता नवीन एक प्रश्न सगळ्यांच्या समोरच आहे. हा म्हणजे ठीक आहे, ही दुःखद घटना आहे, पण यातून सावरत असताना महाराष्ट्रामध्ये पुन्हा आता हे नेतृत्व कोण, हा एक प्रश्न तुमच्या पक्षासमोर आहे. मग अशा दृष्टीनं कोणती नावं पुढे आली किंवा काय अशा चर्चा झाल्या? खरं म्हणलं अजितदादासारखं नेतृत्व होणं नाही. तेवढी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करणार आहे.
24 तास लोकांमध्ये पडणारा 7:30 वाजता फोन लागला किंवा आला की समजा अजितदादांचा फोन आला. ही पवार साहेबांनी अजितदादांच्या यांची खासियत आहे ती कामाच्या बाबतीमध्ये. तरी सुद्धा आता जी उणीव आहे ती भरून काढण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असताना मी कालही बोललो, आजही तेच म्हणतोय, बऱ्याच चॅनलला मी बोललेलो आहे. आमच्या पक्षाची ओळख जी आहे ती पवार कुटुंबियाची ओळख आहे. पवार ह्या नावावरच आमचा पक्ष दोन्ही आहे. आम्ही फक्त त्या असलेल्या पवार कुटुंबियाच्या निर्णयाला बांधील असायला पाहिजे असं माझं मत आहे. दोन्ही पवार कुटुंबातल्या लोकांनी एकत्र येऊन भविष्य काळामध्ये अजितदादांच्या विचाराचा पक्ष उभा करायचा असेल तर पहिले पवार कुटुंबीय एकत्र आली पाहिजे. त्यांनी जो निर्णय घेईल तो दोन्ही पक्षाच्या आमच्या लोकांनी मान्य करून तशा प्रकारचा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. ते जे नाव घेतील, आम्ही कोणी सुचवण्यापेक्षा, मीडियाने सुचवण्यापेक्षा, मग सुचवण्याचा वहिनी असो किंवा अन्य कोणी असो, त्यांनी ठरवावं आणि पक्ष एकत्रीकरण करू. ही जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करावा अशा प्रकारचा विचार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आहे. सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मग पवार साहेब असतील किंवा अजितदादांना मानणारा तर प्रचंड मोठा वर्ग आहे. म्हणजे भाजपचे नेते असून सुद्धा शिवेंद्रराजे यांचं म्हणणं त्यांनी व्यक्त करताना तीच भावना व्यक्त केली की मला घडवले अजित पवारांनी. आता या येणाऱ्या निवडणुकांमध्ये या झालेल्या घटनेच्या म्हणजे अजितदादांच्या पश्चात हा किल्ला पुन्हा बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल अशी काही शक्यता वाटते? महाराष्ट्रामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली 99 पासून हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा होता आहे. शेवटी काय झाले, आमच्यातली मंडळी फोडली. याचा उल्लेख शिवेंद्रराजेंचा झाला. त्यांना सुद्धा अजित पवारांनी फार मोठं मदत केलेली आहे, राजकीय स्थितीवर मदत केलेली आहे, अनेक लोकांना केलेली आहे, पक्षाविरहित पण केलेली आहे. फक्त एकच काय झालेलं आहे की आमची सगळी मंडळी फुटल्यामुळे काही पक्षाचा इथं उदय झाला, मोठे झाले, आम्हाला अडचण आहे. सध्याच्या राजकीय परिस्थिती मला वाटतं की आता ही भावनिकता आहे. मला सर्वांना विनंती करावी लागेल की सातारा जिल्ह्याचं एक वेगळं नातं अजित पवार साहेबांचं आणि या साताऱ्याचं आहे. आपण खरंच मी बघितलं प्रत्येक तालुक्यात गावागावाने अजितदादांना श्रद्धांजली सातारा जिल्ह्यामध्ये वाहिलेली आहे. मला वाटतं की भावनिकता असेल, त्यांना श्रद्धांजली खरी व्हायची आहे. मला वाटतं यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समित्या त्यांनी आम्हाला एकत्र येण्याचं तेवढ्यासाठी केलं. आम्ही त्या 90% जागा या घड्याळावर आम्ही लढवलेल्या आहेत. म्हणजे तो संकेतच दिला होता आम्ही. आता लोकांनी, मी काही राजकीय भूमिका मांडत नाही, परंतु श्रद्धांजली किंवा त्यांच्या विचाराची पाठराखण करणारा सातारा जिल्हा दाखवायचा असेल, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तसा विचार सातारकरांनी करावा अशी मला अपेक्षा आहे. साहेब, एक शेवटचा आणि भावनिक प्रश्न. काल शरद पवार साहेबांची जी देहबोली होती ते बघितल्यावर कुठेतरी असं वाटत होतं की वस्तादाचा शेवटचा डाव हा अजित पवारच होते. हे खरं सांगू, पवार साहेबांच्या जवळ मी आता काही वर्षापासून इतक्या गेलेलो आहे. दोन्ही व्यक्ती आहेत ना, हे बोलतात ना, मनाने फार हे आहे. त्यांना जाणीव असते कोण कार्यकर्ता, कोण काय. पवार साहेब राजकारणातले वस्ताद आहेत, त्यामध्ये दुमतच नाही. शेवटचा डाव टाकायचा हा पवार साहेबांचा नेहमीचा डाव असायचा. त्या डावाला फक्त कटशा करण्याचा प्रयत्न मध्यंतरी भाजपने केला. आता हा वस्तादाचा शेवटचा डाव हा मुख्यमंत्री पदावर नेण्याचा मागचंही सोडून अजितदादाचा होता. पण आता अजितदादा नाही. आता परत हा पक्ष, हा कुटुंब, हा महाराष्ट्र कसा एकत्रीकरणासाठी काय करतायत हे अपेक्षित आहे. काल पण पवार साहेबांना आम्ही बघितलं, कठोर मनाचा माणूस म्हणून समजलं जातं, पण ते फार काय बोलतात भावनिक झाले होते. विश्वासातला अनेक आपलं नाव काढणारा माणूस गेला याची दुःख निसर्ग त्यांना निश्चितपणाने. एकूणच येणाऱ्या जी निवडणूक आहेत किंवा येणाऱ्या जे पक्ष बांधणी आहे ही पवार कुटुंबियांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यावा आणि लोकांनी सुद्धा अजितदादांच्या पक्षाला भरभरून साथ देऊनच अजितदादांना एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याशी बोलत असताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे.